हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 8 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शौर्य आणि ऊर्जा चक्क एका इंग्लिश न्यूजपेपरचे रिपोर्टर्स बनून पंजाबी कॅरेक्टर्स घेऊन तसा गेटअप करून या पद्मा आणि विक्रांतच्या लग्नात घुसले आहेत. आणि तेथे गेल्यावर विक्रांत आणि पद्मा या दोघांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आमदार शिर्के सगळ्या पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरं देत होता आणि शौर्यने आमदार शिर्केला असे असे प्रश्न विचारले की आमदार शिर्केची चांगली जिरली आहे. पण ऊर्जा ही वाट पाहतीये की कधी एकदा इन्स्पेक्टर माने येतात, परंतु इन्स्पेक्टर माने काही येत नाहीये आणि तोपर्यंत पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाचं शुभमंगल सावधान होतंय. म्हणजे ऊर्जा वाट पाहत बसली तर कदाचित पद्मा आणि विक्रांतचं लग्न होऊन जाईल आणि मग हातात काहीच राहणार नाही. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं धोपटणं, अशी ऊर्जाची अवस्था होऊ शकते. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य ऊर्जाला समजावून सांगतो, ऊर्जा, मला अजूनही पटलेलं नाहीये जे तू करणार आहेस, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, म्हणून मी तुला विरोध करत नाहीये. आता मी जे काही बोललो ते सगळं विसरून जा. आता फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे पद्माचं विक्रांतशी लग्न न होणं. आणि जर पद्माचं विक्रांतशी लग्न होऊ द्यायचं नसेल तर आपण दोघांनी एकत्र असणं खूप महत्त्वाचं आहे. एकमेकांच्या साथीनेच आपण हे शक्य करून दाखवू शकतो. ऊर्जा शांतपणे हे सगळं ऐकून घेत असते. शौर्य म्हणतो, ऊर्जा, आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. मी तुझ्याबरोबर होतो, तुझ्याबरोबर आहे आणि तुझ्याबरोबर राहणार. तुला पद्माला वाचवण्यासाठी, तिला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करायचं असेल ना, त्यात माझी तुला पूर्ण साथ असेल. तू टेन्शन घेऊ नकोस आणि आता चल, मी बाहेर जातो, तोपर्यंत तू आवरून घे. शौर्य हा गाडीच्या बाहेर पडतो. ऊर्जा गाडीमध्येच असते आणि शौर्य जे काही बोलला त्याचा विचार करते. आणि इकडे आपली नवरी म्हणजेच पद्माची तयारी सुरू असते. आमदार शिर्केच्या ब्युटिशियन्सनी पद्माला एक सुंदर साडी नेसवलेली असते आणि ते तिचा मेकअप करत असतात. पद्मा नको नको म्हणत असते, परंतु या ब्युटिशियन्स काय ऐकत नाही. तेवढ्या दिव्या तेथे येते आणि पद्माचं हे सजलेलं सुंदर रूप पाहून ती सुद्धा तिचं खूप कौतुक करते की छान दिसतेस. आणि तेवढ्यात आमदार शिर्के आणि विक्रांत तेथे पोहोचतात पाटोळेबरोबर आणि या दोघांना पाहून पद्मा खूप घाबरते. आमदार शिर्के हा पद्माकडे पाहून खूप खुश होतो की पद्मा तर खूप छान दिसतीये, सुंदर दिसतीये. आणि विक्रांत तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहू लागतो. त्यामुळे पद्मा खूप घाबरते. आमदार शिर्के खालपासून वरपर्यंत पद्माला पाहतो, त्यानंतर विक्रांत पद्माला खालपासून वरपर्यंत पाहतो. आमदार शिर्के म्हणतो, पाटोळे, वाह, काय रूप खुललंय आमच्या होणाऱ्या सुनबाईंचं. त्या ब्युटिशियनला भरघोस टीप द्या. पाटोळे म्हणतो, ठीक आहे सर. आणि पद्मा ही आमदार शिर्केकडे पाहतच राहते. आमदार शिर्के म्हणतो, काय मग होणाऱ्या सुनबाई, सगळं ठीक ना? पद्मा ही काहीच बोलत नाही, खूप घाबरते. आणि आमदार शिर्के हा पद्माला विचारतो, असं काय करताय तुम्ही, एवढं का घाबरताय? अहो, तुम्ही आता शिर्के कुटुंबाच्या होणाऱ्या सुनबाई आहात आणि शिर्के कुटुंबाच्या होणाऱ्या सुनबाईसाठी एवढं तर व्हायलाच पाहिजे ना. फक्त मला एक गोष्ट सांगा, ते जे ॲफिडेविट होतं त्याच्यावर तुम्ही सही केली ना, ते आम्हाला कधी देणार आहात तुम्ही? पद्मा खूप घाबरते आणि म्हणते, ते जे ॲफिडेविट आहे ना, ती कागदपत्र ती सगळी ऊर्जाताईकडे आहेत आणि तुम्हाला जर ती हवी असतील तर तुम्ही ऊर्जाताईला एक फोन करा ना, तिला इथे बोलून घ्या, ती तुम्हाला सगळी कागदपत्र देईल. आमदार शिर्के काही बोलणार इतक्यात हर्षवर्धन तेथे येतो आणि म्हणतो, काही गरज नाहीये. हर्षवर्धनला पाहून पद्मा खूप घाबरते. हर्षवर्धन म्हणतो, आमदार साहेब, ऊर्जा ही आपल्याला लग्न झाल्यानंतर सुद्धा ॲफिडेविट देऊ शकते, त्यामुळे ॲफिडेविट आत्ता घेण्याची काही गरज नाही आहे आणि ऊर्जाला बोलवण्याची सुद्धा काही गरज नाही आहे. चला, आता लग्नाची तयारी सुरू करूया, मी निघतो, असं म्हणून हर्षवर्धन तेथून जाऊ लागतो. आमदार शिर्के विचारतो, तुम्हाला सोडण्याची काही व्यवस्था करू का, कारण बाहेर तुमची गाडी दिसली नाही? तर हर्षवर्धन सांगतो, आमदार साहेब, मी जाणून बुजून माझी गाडी मेन गेटला नाही तर मागच्या गेटला लावली आहे, कारण येथे मला मीडियाने पाहणं हे माझ्यासाठी चांगलं नाही आहे. वेगळा विचार होऊ शकतो, वेगळ्या शंका कुशंका येऊ शकतात, त्यामुळे मी गाडी मागच्या गेटला लावली आहे.
फक्त तुम्ही तुमचं काम नीट करा, पद्माकडे लक्ष ठेवा आणि हे लग्न लवकरात लवकर उरकून घ्या. आमदार शिर्के म्हणतो, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, मी ते सगळं करतो. तुम्ही फक्त ॲफिडेव्हिटचं पहा. हर्षवर्धन म्हणतो, ते काम माझं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ॲफिडेव्हिटचं मी बरोबर करतो. असं म्हणून हर्षवर्धन हा तोऱ्यात तेथून निघून जातो. पद्मा खूप घाबरलेली असते आणि मग आमदार शिर्के पाटोळेला म्हणतो, ओ पाटोळे, तुमच्या वहिनीसाहेब कोठे आहेत त्यांना बोलून आणा. सुनबाईसाठी जे दागिने आहेत ना, त्या दागिन्यांची बॅग त्यांच्याकडे. अहो, आमच्या घरच्या सुनबाई आहेत, शिर्के कुटुंबाच्या सुनबाई, त्यांना असं सोन्याने मढवणारे कोणाला ओळखायलाच नाही आलं पाहिजे की ही ती चाळीतली गरीब पद्मा आहे. हे ऐकून पद्माला खूप वाईट वाटतं. आमदार शिर्के म्हणतो, आता शिर्के कुटुंबाची एकुलते एक सून म्हणजे तो तोरा, तो माज, ते सगळं असलंच पाहिजे ना. करा करा, एन्जॉय करा. असं म्हणून आमदार शिर्के तेथून निघून जातो. पद्मा खूप दुःखी असते. दिव्यासुद्धा तेथून निघून जाते आणि मग राहतो फक्त विक्रांत. आणि विक्रांत हा पद्माजवळ येतो. पद्माला त्याची खूप किळस येत असते, पण विक्रांत चक्क तिच्या केसाची एक लट आपल्या बोटांमध्ये पकडतो आणि गोल गोल फिरू लागतो आणि म्हणतो, आता काय, थोड्याच वेळात आपण ऑफिशियली नवरा बायको होणार, माझी लाडकी बायको. पद्माला खूप राग येतो. विक्रांत चक्क तिचा हात पकडतो, तिला जवळ खेचण्याचा प्रयत्न करतो. पद्मासुद्धा त्याला डोळे दाखवते, पण विक्रांतचे डोळे अतिशय घाणेरडे असतात. त्याच्या सगळ्या मनातल्या घाणेरड्या गोष्टी त्याच्या या डोळ्यातून दिसत असतात. त्यामुळे पद्मा खूप घाबरते. विक्रांत तिच्याकडे घाणेरडी नजर टाकतो आणि तेथून निघून जातो. पद्माला खूप भीती वाटत असते. ऊर्जाताई येथे पोहोचेल की नाही, माझं लग्न तर विक्रांतशी होणार नाही ना, अशी भीती पद्माला वाटत असते. आणि मग थोड्या वेळानंतर आमदार शिर्के विक्रांत, अर्पिता आणि सुवर्णाला घेऊन सगळ्या पत्रकारांसमोर उभा असतो. समोर पत्रकारांची फौज उभी असते. सगळे पत्रकार, त्यांचे कॅमेरामन सगळे या चौघांना टिपत असतात आणि आमदार शिर्के सगळ्यांसमोर हात जोडून म्हणतो, तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आज माझ्या मुलाचं लग्न आहे आणि तुम्ही सगळे येथे उपस्थित राहिलात, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. सगळे पत्रकार म्हणतात, हो सर, वेलकम वेलकम. आणि मग आमदार शिर्के सांगतो, आज माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना येथे बोलवलं आहे. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न असतील की हे लग्न का होतं आहे, असं का होतं आहे. मग आज मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. मला तुम्ही सगळे खूप आवडतात. शेवटी पत्रकार म्हणजे लोकशाहीचा कणा असतो, लोकशाहीचा चौथा स्तंभ, आणि आमच्यासारख्या लोकशाहीच्या सेवकांसाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, आज माझा मुलगा विक्रांत शिर्के, उमदा तरुण नेता, चक्क एका चाळीत राहणाऱ्या गरीब बिचाऱ्या पद्मा कदम या मुलीशी लग्न करणार आहे. आणि या लग्न सोहळ्यासाठीच मी तुम्हाला सगळ्यांना येथे बोलवलं आहे. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील ते प्रश्न तुम्ही विचारू शकता, पण त्याआधी मी माझ्या सुनबाई आणि तुमची भेट घडवून आणतो. असं म्हणून आमदार शिर्के पद्माला बोलवायला सांगतो आणि त्याच वेळेस एंट्री होते आपल्या ऊर्जा आणि शौर्याची. या दोघांचा लुक एकदम वेगळा असतो. शौर्य चक्क एक पंजाबी बनलेला असतो. डोक्यावर पगडी, भली मोठी दाढी आणि दाढी कुरवाळत कुरवाळत तो तेथे पोहोचतो. आणि ऊर्जा चक्क असे छोटे केस, त्यानंतर डोळ्यावर चष्मा आणि फ्रेंच कट दाढी. तिला कुणी ओळखूच शकत नाही, म्हणजे पहिल्यांदाच ओळखायला येत नाहीये असा लुक मालिकेमध्ये कुणीतरी केला आहे. नाहीतर फक्त एक मिशी लावली तरी समोरच्याला ओळखता येत नाही असा लुक मालिकांमध्ये केला जातो. हे दोघे आतमध्ये येत असतात. तेवढ्यात पाटोळे त्यांना थांबवतो आणि विचारतो, कोण आहात तुम्ही. आणि मग शौर्य आपल्या भारदस्त आवाजात सांगतो, मी मुंबई फर्स्ट या इंग्लिश न्यूजपेपरचा रिपोर्टर आहे आणि हा अमित कुमार, हा माझा कॅमेरामन आहे. पाटोळे विचारतो, पण तुमचे आय डी कार्ड्स कुठे आहेत. लगेच शौर्य आपलं आय डी कार्ड दाखवतो. हे आय डी कार्ड पाटोळे पाहतो आणि मग पाटोळे चक्क ऊर्जाचं आय डी कार्ड घेणार इतक्या शौर्य ऊर्जाचं आय डी कार्ड त्याला दाखवतो. पाटोळेला या दोघांवर संशय आलेला असतो. पाटोळे म्हणतो, पण तुमच्या न्यूजपेपरचं आणि तुमचं नाव तर आमच्या इन्व्हाइट लिस्टमध्ये नव्हतं, मग तुम्ही दोघे अचानक येथे कसा आला आणि तुम्हाला या व्हेन्यूबद्दल कसं कळलं. तर शौर्य सांगतो, अरे शिर्के साहब बहुत बड़े इंसान हैं, उन्होंने ही हमें इन्वाइट किया है. आपकी लिस्ट में अगर नाम नहीं है तो ये आपकी गलती है, हमारी नहीं. आणि मग पाटोळीची बोलतीच बंद होते.
पाटोळे विचार करतो, कशाला कार्यक्रमाच्या वेळेस उगाच आपली चूक सगळ्यांसमोर यायला. पाटोळे म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही दोघे मध्ये जाऊ शकतात. आणि अशा प्रकारे ऊर्जा आणि शौर्य या दोघांना या पद्मा आणि विक्रांतच्या लग्नात एंट्री मिळते. आणि इकडे आईसाहेब या विजयाला जाब विचारतात, विजया तुझं हे सगळं काय सुरू आहे? तर विजया म्हणते, आईसाहेब तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाहीये. तर आईसाहेब म्हणतात, तुला सगळं कळतंय, फक्त तुला नामानिराळी राहायचंय. विजया विचारते, आईसाहेब स्पष्ट बोला, मी काही मनकवडी नाहीये तुमच्या मनात काय चाललंय ते ओळखायला. आईसाहेब म्हणतात, ठीक आहे, स्पष्टच विचारते. आजकाल तू ऊर्जाबरोबर जे काही चांगलं वागण्याचं नाटक करते ना, ते माझ्या लक्षात येत आहे. विजयाला खूप राग येतो. आईसाहेब म्हणतात, जेव्हा ऊर्जा या घरची सून बनून घरात आली होती तेव्हा तू घरात किती मोठा गोंधळ घातला होतास हे आम्हाला सगळ्यांना आठवतंय. त्यानंतर सुद्धा तू ऊर्जाला कमी त्रास दिला नाही, पण आता अचानक ऊर्जा तुला आवडायला लागलीये. तू ऊर्जाला देवदर्शनासाठी घेऊन जायला उत्सुक आहेस. ऊर्जा आणि शौर्याच्या हनीमूनपर्यंत बोलण्याची तुझी मजल गेलीये. अचानक ऊर्जा तुला एवढी आवडायला कशी लागली? आणि हे फक्त मलाच नाही तर घरातील सगळ्यांना विचित्र वाटतंय, एवढं लक्षात ठेव. विजया म्हणते, वा आईसाहेब वा, म्हणजे जेव्हा मी वाईट वागते तेव्हा सुद्धा मी अशी वाईट का वागते, आणि जेव्हा मी चांगली वागते तेव्हा सुद्धा मी अशी चांगली का वागते, याबद्दल तुम्ही मला जाब विचारणार आहात का? विजया रागारागाने जाऊ लागते. तर आईसाहेब तिला थांबवतात आणि म्हणतात, विजया एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर खरंच चांगली वागत असशील ना तर माझ्यासाठी ते चांगलंच आहे, ऊर्जा शौर्यासाठी सुद्धा ते चांगलं आहे आणि आम्ही तुझं कौतुक करू. पण जर हे सगळं तुझं नाटक असेल आणि तू मनात कोणता तरी वेगळा हेतू ठेवून हे सगळं करत असशील ना, तर यानंतर मी आयुष्यात पुन्हा कधीही तुझ्यावर विश्वास ठेवू शकणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि फक्त मीच नाही तर तुझ्या मुलाच्या नजरेत सुद्धा तू कायमचं उतरशील आणि त्यानंतर शौर्यापासून तू कायमची दूर जाशील, एवढं लक्षात ठेव. कारण शौर्याचं ऊर्जावर खूप प्रेम आहे आणि ऊर्जाला त्रास देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तो कधीच माफ करणार नाही. मग ती व्यक्ती त्याचा बाप असो किंवा त्याची आई, हे लक्षात ठेव. असं म्हणून आईसाहेब तेथून निघून जातात. त्यामुळे विजया खूप चिडते, पण तिला ही सुद्धा भीती वाटत असते की आईसाहेब बोलल्यात ते खरं असू शकतो आणि शौर्य माझ्यापासून दूर जाऊ शकतो. इकडे शौर्य आणि ऊर्जा वेषांतर करून या पत्रकारांच्या गर्दीमध्ये जाऊन उभे राहतात. आमदार शिर्के, विक्रांत, अर्पिता, सुवर्णा सगळे तेथे असतात. आणि शौर्य विचारतो, ऊर्जा पद्मा दिसत नाहीये, यांनी त्यांचं लग्न लावून टाकलं की काय? तर ऊर्जा सांगते, नाही शौर्य, अजून त्यांचं लग्न झालेलं नाहीये, मला माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलंय, तू त्याचं टेन्शन घेऊ नको. पण आता आपल्याला त्यांना प्रश्न विचारायचे आहेत, परंतु आत्ता प्रश्न नाही विचारायचे, जेव्हा पद्मा येईल ना तेव्हाच आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. आणि मी नाही प्रश्न विचारणार, कारण मी माझा आवाज नाही बदलू शकत, तू तुझा आवाज बदलू शकतो, त्यामुळे मी सांगितलेले प्रश्न तूच विचार. शौर्य म्हणतो, ठीक आहे. आणि मग आमदार शिर्के पुढे सांगतो, चला तर मग तुम्ही आमच्या सुनबाईला ओळखता, पद्मा कदम, पण आज तुम्ही तिला एका नव्या रूपात पाहणार आहात, आमदार शिर्केंच्या सुनेच्या रूपात, शिर्के घराण्याची एकुलती एक सून या रूपात पाहणार आहात. आमदार शिर्के हा पद्माला हाक मारतो आणि तेवढ्यात दिव्या पद्माला घेऊन बाहेर येते. पद्मा खरंच अतिशय सुंदर दिसत असते नवरी मुलीच्या वेशात. तिची साडी, तिचे दागिने, तिचा मेकअप हे सगळं अतिशय छान दिसत असतं. जहागीरदारांच्या घरी काम करणारी मोलकरीण म्हणून तिला कोणी ओळखूच शकत नाही, इतकी छान ती दिसत असते. आणि पद्मा विक्रांतच्या शेजारी येऊन उभी राहते. विक्रांत डोळे मोठे मोठे करून घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहत असतो, त्यामुळे पद्मा घाबरते. ऊर्जा आणि शौर्य सुद्धा पद्माकडे पाहत असतात. आणि मग आता पहिला प्रश्न विचारायचा असं त्यांचं ठरतं. आणि आमदार शिर्के सगळ्यांना ओळख करून देतो, तर ही आहे आमची होणारी सुनबाई पद्मा कदम. सगळे पत्रकार तिचे फोटोज, व्हिडिओज घेऊ लागतात. आणि मग एक पत्रकार म्हणते, अरे वा, पद्मा तर किती छान दिसतीये, म्हणजे आम्ही तिला कोर्टात पाहिलं होतं, पण आज ती इतकी सुंदर दिसतीये ना की ही पद्मा कदम आहे असं कोणाला वाटणारच नाही, कोणी तिला ओळखूच शकणार नाही. तर आमदार शिर्के म्हणतो, आता ते होणारच ना, कारण आता ती चाळीत राहणारी, लोकांच्या घरी काम करणारी गरीब पद्मा नाहीये, तर शिर्के कुटुंबाची सून आहे. आणि एवढा कायापलट तर होऊच शकतो. सगळे पत्रकार खुश असतात आणि पद्माचं कौतुक करत असतात. आणि मग आमदार शिर्केला
ही रिपोर्टर प्रश्न विचारते. सर, आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू शकतो का? आमदार शिर्के म्हणतो, हो हो, विचारा ना. तुम्हाला जे हवेत ते प्रश्न विचारा. पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की माझा मुलगा हा पद्मावर खूप प्रेम करतो, म्हणून आम्ही हे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतलाय. हे ऐकून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. पत्रकार विचारतात, पण अचानक हे कसं? पद्माने तर तुमच्या मुलावर विनयभंगाची केस केली होती ना? तर आमदार शिर्के सांगतो, हो, तिने केस केली होती, पण तो फक्त एक गैरसमज होता. गैरसमजातून झालेली ही केस होती. माझा मुलगा विक्रांत हा पाहता क्षणी पहिल्याच नजरेत पद्माच्या प्रेमात पडला आणि पद्माच्या प्रेमात पडल्यामुळे त्याला काही सुचलंच नाही. आणि प्रेमात पडल्यावर आपण काय करतो? आपण मिठीत घेतो, जवळ घेतो. आणि माझ्या मुलाने सुद्धा तेच केलं. त्याने पद्माला मिठीत घेतलं, पण पद्माचा गैरसमज झाला. पद्माला असं वाटलं की विक्रांत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय. आणि विक्रांतचं सुद्धा तेच चुकलं. विक्रांतने आधी पद्माला आपल्या मनातील भावना सांगायला पाहिजे होत्या की पद्मा, मी तुझ्या प्रेमात पडलोय, मला तू खूप आवडते. पण त्याने असं काही न बोलता डायरेक्ट ॲक्शनच घेतली. ही त्याची चूक झाली. आमदार शिर्के जे काही सांगत असतो ना, ते अतिशय हास्यास्पद असतं. शौर्य चिडून म्हणतो, ऊर्जा, किती खोटं बोलतोय हा नालायक माणूस, निर्लज्ज कुठला. ऊर्जा म्हणते, मला तर इतका राग येतोय ना. शौर्य, चल तुझा पहिला प्रश्न विचार. आणि मग शौर्य हा लगेच माईक हातात घेतो आणि आमदार शिर्केला पहिला प्रश्न विचारतो. ओ शिर्के साहब, आप ये क्या बोल रहे हैं? अगर आपका बेटा पद्मा से प्यार करता था तो उसने गलत व्यवहार क्यों किया? आमदार शिर्के खूप चिडतो. सगळे शौर्यकडेच पाहत असतात. अर्पिताची शौर्यकडे बारीक नजर असते. आणि मग आमदार शिर्के म्हणतो, पाजी, सही बोल रहे हो आप, आपका सवाल सही है, लेकिन आपने जो पूछा गलत व्यवहार वो गलत है. आणि मग आमदार शिर्के सगळ्यांना सांगतो, माझ्या मुलाने काही चुकीचं केलं नाहीये. अहो, मिठी मारणं ही एक प्रेमाची भावना आहे. आपल्याला जर कोणाबद्दल प्रेम वाटलं तर आपण त्याला मिठी मारतो. दोन प्रेम करणारे मुलगा मुलगी किंवा एखादा नवरा एखाद्या बायकोला मिठी मारतो म्हणजे तो काय तिच्यावर जबरदस्ती करतो तर नाही, तो आपलं प्रेम दाखवतो. माझ्या मुलाने सुद्धा तेच केलंय. माझ्या मुलाला तिच्याबद्दल खूप प्रेम वाटलं आणि त्याच भावनेच्या आहारी जाऊन त्याने हे सगळं केलं. त्याने असं काहीही चुकीचं केलेलं नाहीये. मग ऊर्जा शौर्यला म्हणते, शौर्य, दूसरा प्रश्न विचार. शौर्य विचारतो, मतलब शिर्के साहब, आप एक कबूल करते हो कि आपके घर पर जो कुछ हुआ, विक्रांत ने पद्मा के साथ जो कुछ किया वो एकदम सही था, आप इसे कबूल करते हो? आमदार शिर्के खूप चिडतो आणि मनात विचार करतो, हा मुलगा चांगलाच हुशार दिसतोय. आमदार शिर्के म्हणतो, हो, मी कबूल करतो ना. त्या दिवशी आमच्या घरी जे काही घडलं ते खरंच झालं होतं. मग एक दुसरी लेडीज पत्रकार विचारते, पण सर, तुम्ही तर कोर्टात म्हणाला होता की असं काहीच घडलेलं नाहीये. विक्रांत त्या दिवशी तुमच्या घरी तुमच्या बंगल्यावर नव्हताच. तेवढ्यात विक्रांतला सुद्धा या शौर्य आणि ऊर्जावर संशय येतो. तो पाटोळेला बोलून घेतो आणि विचारतो, हे दोघे कोण आहे? यांचे ID चेक केले का? पाटोळे सांगतो, हो, ID चेक केलेत. विक्रांत विचारतो, कोणत्या पेपरकडून आलेत ते? तर पाटोळे सांगतो, इंग्लिश पेपर आहे, काढू का त्यांना बाहेर? पण विक्रांत सांगतो, नको नको, तेवढीच आपल्याला इंग्लिश पेपरमध्ये सुद्धा पब्लिसिटी मिळेल, राहू दे त्यांना, आपलं सगळं सेट आहे, टेन्शन घेऊ नको. पाटोळे म्हणतो, ठीक आहे, आणि पाटोळे तेथून निघून जातो. ऊर्जा शौर्यला सांगते, शौर्य, विक्रांतला आपल्यावर संशय आलाय, तो आपल्याबद्दलच बोलतोय. शौर्य सुद्धा घाबरतो. आणि मग आमदार शिर्के सांगतो, हो, खरं आहे ना, आम्ही कोर्टात असं बोललो होतो, पण ते आमच्या वकिलाच्या सांगण्यावरून. ही लेडीज पत्रकार विचारते, याचा अर्थ ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार यांनी तुम्हाला खोटं बोलायला सांगितलं होतं का? आमदार शिर्के सांगतो, हो, अहो, आम्ही साधी भोळी माणसं आहोत, आम्हाला कोर्टातले डावपेच कळत नाही. आम्हाला आमचे वकील साहेब जे सांगतात आम्ही ते करतो. आणि आता स्वतःचा पोरगा आहे ना हो, त्याला वाचवण्यासाठी थोडं खोटं तर बोलावंच लागतं. तुम्ही सुद्धा समजून घेऊ शकता. पण आम्ही जे काही करतोय ना ते एकदम बरोबर करतोय, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला वचन देतो, आजपासून पद्मा ही आमच्या घरची सून बनून एकदम सुखात आनंदाने संसार करेल. तिला कसलाही त्रास होणार नाही, तिला कसलंही दुःख होणार नाही. तेवढ्यात शौर्य पुढचा प्रश्न विचारतो, म्हणजे आप ये हमें सबको बता रहे हो कि आपके घर पे पद्मा हमेशा खुश रहेगी, उसे कोई तकलीफ तो नहीं होगी? आणि तेवढ्यात अर्पिताची नजर ही शौर्यवर जाते. शौर्य आपला चष्मा काढतो आणि अर्पिता लगेच ओळखते की हा शौर्य आहे.
बाकीचे पत्रकार आमदार शिर्केला एकानंतर एक प्रश्न विचारत असतात. एक पत्रकार विचारते, याचा अर्थ हे लग्न झाल्यावर पद्माने केलेली केस ती मागे घेणार का? आमदार शिर्के म्हणतो, हो मग प्रश्नच नाही. आता ती आमच्या घरची सून बनतीये आणि तिचाही गैरसमज दूर झालाय. मग ती केलेली केस तर मागे घेणारच ना. आणि ऊर्जा ही शौर्यला सांगते, शौर्य थोडं जपून, अर्पिता तुझ्याकडे एकटक पाहतीये, कदाचित तिने तुला ओळखलंय. हे ऐकून शौर्यसुद्धा घाबरतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शौर्य आणि ऊर्जाची खूपच मजा आली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हर्षवर्धन आमदार शिर्केला फोन करून सांगेल, लवकरात लवकर लग्न लावा, आता आणखीन टाइमपास करू नका. आणि त्यानंतर आमदार शिर्के लग्नाला सुरुवात करेल. शौर्य ऊर्जाला म्हणेल, ऊर्जा लग्न थांबव, लग्न लागतंय. ऊर्जा म्हणेल, नाही शौर्य, जोपर्यंत इन्स्पेक्टर माने येत नाही तोपर्यंत मी लग्न थांबवणार नाही. आणि तिकडे शुभमंगल सावधान होऊन जाणार. त्यामुळे ऊर्जा आणि शौर्य खूप घाबरतील. मग ऊर्जा टाइमपास करत राहील आणि पद्मा आणि विक्रांतचं लग्न लागून जाईल का? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप खूप